नमस्ते मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचं प्रकरण बघणार आहोत आणि काय आहे प्रकरणाचं नाव आहे मसावी आणि लसावी. प्रकरण 9 बघणार आहोत. आपण अभ्यास पण झालेला आहे मुलांनो. अभ्यासानंतर सराव आणि सरावानंतर खेळ सुद्धा झालेला आहे. तर आता आपण एक छोटीशी परीक्षा घेऊ मुलांनो. बघा, परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत मुलांनो. बघा, पहिला प्रश्न आहे, मसावी काढताना दिलेल्या संख्यांचे प्रथम रिकामी जागा काढावे लागतात. तर बघा, परीक्षा आहे आणि इथे वेळ सुद्धा आहे. तर चला मुलांनो, पटापट तुम्ही उत्तरं द्या आणि याचा भरपूर तुमचा अभ्यास झालेला आहे, सराव आणि खेळ सुद्धा झालेला आहे. तर बघा प्रश्न, मसावी काढताना दिलेल्या संख्यांचे प्रथम रिकामी जागे काढावे लागतात. तर मसावी काढताना काय काढावे लागतात? बघा, चारही पर्याय व्यवस्थित तुम्ही निरीक्षण करा, रीड करा आणि सांगा. बरोबर आहे, मसावी काढताना तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 1 विभाजक. आपण आता पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, लसावी काढताना दिलेल्या संख्यांचे प्रथम रिकामी जागा काढावे लागतात. तर लसावीच्या वेळेस मुलांना काय काढावे लागते? बघा, इथे 4 पर्याय आहे. लसावी काढताना विभाजक काढावे लागते, की विभाज्य काढावे लागतात, की पर्याय तिसरा भाज्य काढावे लागतात, की पर्याय चौथा भाजक. तर सांगा मुलांना. अगदी बरोबर तुम्ही उत्तर सांगितलेलं आहे. लसावी काढताना दिलेल्या संख्यांचे प्रथम विभाज्य काढावे लागतात. आपण आता पुढे वळूया. बघा, 45 आणि 30 चा मसावी किती आहे मुलांनो? बघा, याचा आपण खेळामध्ये बघितलेला आहे आणि मसावी कसं काढतात तेही तुम्हाला माहित आहे. पटापट सांगा मुलांनो, मसावी किती येईल? अगदी बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही. पर्याय क्रमांक 3 15 हा मसावी येणार आहे. मग आपण पुढे वळूया. चौथा प्रश्न बघा मुलांनो, कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले असतात आणि कोणती क्रिया करावी लागेल? तर बघा, कमीत कमी मुले काढायची आहेत. काय उत्तर येणार आहे मुलांना? कोणती क्रिया करावी लागेल? भागाकार, लसावी, मसावी की गुणाकार? बघा, प्रश्नामध्येच उत्तर आहे. कमीत कमी म्हटलं की अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे लसावी. आता आपण पुढे वळूया. 5वा प्रश्न आहे, मसावी काढताना संख्यांचा सर्वात मोठा रिकामी जागा शोधतात. मसावी काढताना आपण संख्यांचा सर्वात मोठा काय शोधतो? सामायिक विभाजक शोधतो, की पर्याय क्रमांक 2 सामायिक भाज्य शोधतो, की तिसरं पर्याय आहे सामायिक विभाजक, की चौथा आहे सामायिक भाजक? तर सांगा मुलांनो, मसावी काढताना, शाबाश, मसावी काढताना आपण सामायिक, अगदी बरोबर तुम्ही उत्तर दिलेलं आहे, सामायिक विभाजक शोधतो. पुढे वळूया. समजा प्रश्न काय आहे? 2 भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज करताना प्रथम कोणती गणिती क्रिया करावी लागेल? तर बघा मुलांनो, 2 भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करताना आपल्याला प्रथम कोणते गणिती क्रिया करावी लागेल? तर सांगा मुलांनो, लसावी करावी लागेल, मसावी, भागाकार की गुणाकार? तुम्ही सांगितलेलं उत्तर आहे लसावी, म्हणून मी लसावीवर क्लिक केलं आहे. पुढे वळूया. 7वा प्रश्न आहे मुलांनो, 9 व 15 चा लसावी किती आहे? तर बघा, 9 आणि 15 चा लसावी काढावा लागेल. तुम्हाला क्रिया माहीतच आहे. लसावी काढताना आपण काय करतो? 9 आणि 15 चा फाडा लिहावा लागेल, त्यांचे विभाज्य लिहावे लागेल आणि दोन्ही मधून सगळ्यात लहानातला लहान विभाज्य हे त्याचं लसावी राहील. तर बघा मुलांनो, याचं काय उत्तर येणार? 9 आणि 15 चं तुम्ही दिलेलं उत्तर आहे 45. आता आपण पुढे वळूया. बघा, 8वा प्रश्न आहे, 2 संख्यांचा लसावी हा त्याच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. कशापेक्षा मोठा असू शकत नाही मुलांनो? गुणाकारापेक्षा, बेरजेपेक्षा, भागाकारापेक्षा आणि वजाबाकीपेक्षा. तर इथे पण मुलांनो, इथे त्यांना रिकामी जागा द्यायची होती आणि प्रश्न असा होता मुलांनो, की 2 संख्यांचा लसावी हा त्याच्या रिकामी जागेपेक्षा मोठा असू शकत नाही. तर कशापेक्षा मोठा असू शकत नाही मुलांनो? अगदी बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही, गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. आता पुढे वळूया आणि 9वा प्रश्न बघा मुलांनो, लसावी काढताना संख्यांचा लहानात लहान रिकामी जागा शोधतात.
तर लसावी समजा आपल्याला कोणत्या संख्यांची काढायची आहे, तर आपण संख्यांचं लहानातलं लहान काय शोधतो मुलांनो? सामायिक भाज्य शोधतो की सामायिक भाजक की सामायिक विभाजक की सामायिक विभाज्य? बरोबर तुम्ही दिलेलं उत्तर आहे सामायिक विभाज्य आपण शोधतो. आता बघा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे मुलांनो. 8 मीटर आणि 10 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी आणि कोणती गणिती क्रिया आपल्याला करावी लागेल? तर बघा इथे प्रश्नातच उत्तर आहे जास्तीत जास्त किती मीटर लागेल. जास्तीत जास्त काढायचं आहे म्हणजेच कोणती क्रिया करावी लागेल मुलांनो? गुणाकार, लसावी, भागाकार की मसावी? तुम्ही दिलेलं उत्तर आहे मसावी. आणि बघा इथे आपली परीक्षा संपलेली आहे. 10ही प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत. आता आपण बघा इथे आपल्याला वेळ 11 मिनिटं 35 सेकंद लागलेले आहेत आणि एकूण प्रश्न 10 आहेत मुलांनो आणि सोडवलेले प्रश्न सुद्धा 10 आहेत. बरोबर उत्तरे 11 आहेत. आणि अशा प्रकारे मुलांनो तुम्ही ही परीक्षा दिलेली आहे आणि आपले सगळेच उत्तर इथे बरोबर आहेत. अभ्यास तुम्ही छान केला मुलांनो, म्हणून परीक्षा ही तुम्ही उत्तमरित्या दिलेली आहे. तर मुलांनो आता आपण प्रकरण 9 लसावी आणि मसावी याचे प्रश्न उत्तर घेऊया मुलांनो. बघा इथे काही प्रश्न दिलेली आहेत मुलांनो आणि आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. तर बघा प्रश्न काय आहे? दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे काय? तर बघा आपल्याला कोणत्याही संख्येचा मसावी काढायचं तर बघा म्हणजे काय होते? तर मसावी काढणे म्हणजे काय होते? महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे आपण कोणत्याही ज्या संख्या दिलेल्या आहेत तर त्या संख्या कोणत्या मसावी काढायचं तर आपण काय करतो? समजा आपल्याला कोणत्याही संख्या दिलेली आहे, समजा आता 5 दिलेला आहे आणि 3 दिलेला आहे. 5 आणि 3चं मसावी काढायचं तर आपण काय करू? 5 ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते ते पाहायचं. 1 ने जातो, 5 ने. 3 ला कोणत्या संख्येने भाग जातो ते लिहायचं. आणि मग हे लिहिल्यानंतर याच्यातलं जे आहे सामायिक विभाजक आपण शोधायचं आहे, पण मोठ्यातला मोठा. तर बघा इथे सामायिक विभाजक एकच येणार आहे. अजून एखादं उदाहरण घेऊन बघूया मुलांनो. समजा बघा आपल्याला मसावी काढायचं आहे आणि आपल्याला संख्या दिलेली आहे. समजा आता आपल्याला संख्या दिलेली आहे 10 दिलेली आहे आणि 5 दिलेली आहे आणि 5 आणि 10चा मसावी काढायचा आहे. तर आपण पहिले 10 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते ते बघूया. 1 ने जातो, 2 ने पण भाग जातो, 5 ने पण जातो आणि 10 ने जातो. तसंच 5 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने आणि 5 ने. मग याच्यातले आपल्याला सामायिक विभाजक शोधायचे आहेत. बघा हा एक आहे, हे एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. पण आपल्याला मसावी काढताना काय करावं लागते? जो मोठा आहे तो अंक घ्यावा लागतो म्हणजे 5. म्हणजे ह्या दोघांची मसावी 5 येणार आहे. दिलेल्या संख्यांच्या मसावी काढणे म्हणजे संख्याच्या विभाजकांची यादी करून त्यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक शोधावा लागतो. जसं 5 आणि आपण 10 घेतलं होतं तर त्यांचे विभाजक लिहिलेले होते आपण, म्हणजे कोणत्या संख्येने भाग जातो आणि मग तिथून सर्वात मोठा आपण सामायिक विभाजक घेतला होता. आता प्रश्न दुसरा बघूया मुलांनो. प्रश्न दुसरा आहे की दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे काय? तर बघा मुलांना आपण मसावी काढणे बघितलं आहे. लसावी काढायच्या वेळेस आपल्याला काय करावं लागते? समजा कोणत्याही संख्येचा आपल्याला लसावी काढायचं आहे तर आपण काय करतो? लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. तर आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा आपण काय काढतो? आधी विभाज्य काढतो. मग त्या विभाज्य काढल्यावर त्या दोन संख्यांचे विभाज्य काढायचे आणि विभाज्य काढल्यावर त्याच्यातून जो सामायिक विभाज्य आहे तो काढायचा. पण लहानातला लहान जो आहे सामायिक विभाज्य तो घ्यायचा. ते त्याचं उत्तर राहणार आहे. बघूया मुलांनो. बघा दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून घ्यायच्या, त्याचे विभाज्य काढायचे आणि त्यातील लहानातला लहान सामायिक विभाज्य आपल्याला शोधायचं आहे आणि तेच काय राहणार आहे? लसावी राहणार आहे. बघा आता 71 ही संख्या 6 ने विभाज्य नाही म्हणजे काय आहे मुलांनो? याचा अर्थ होते की 71 ला 6 ने भाग जात नाही. बघूया मुलांना पण विभाज्य नाहीचा अर्थ काय होते? की भाग जात नाही. तर बघा आपण 71 ला समजा 6 ने भागलं असता 6 एक 6 येणार आहे मुलांनो आणि 7 मधून हे गेल्यावर 1 राहील, 6 खाली येईल
बघा 6च्या टेबलमध्ये 16 येते का? 6चा फाडा आपण म्हणूया 6 एक 6, 6 दुने 12, 6 3 18, म्हणजे 6 दुने आपण इथे 12 घेऊया, म्हणजे इथे 4 राहील, म्हणजे बाकी किती आहे? 4. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 76 ला 6 ने भाग जात नाही, म्हणजे सॉरी इथे 71 संख्या आहे, आपण बघा 71 घेऊया. 71 ही संख्या 6 ने विभाज्य आहे का ही बघायची आहे. ही विभाज्य नाही आहे, म्हणजे काय होते? म्हणजे त्याला भाग जात नाही. बघा 6 एक इथे मुलांना 6 घेऊया, इथे 1 राहील, हा 1 खाली येईल. बघा 6च्या फाड्यामध्ये 11 येते का? नाही. 6 दुने 12 होते, मग पुन्हा 6 एक 6च घ्यावा लागेल. मग इथे 5, म्हणजे पूर्ण भाग जात नाही. म्हणजेच बघा मुलांना 71 ला 6 ने भागल्यावर बाकी शून्य येत नाही. बाकी शून्य आली ती का नाही? म्हणजेच 6 ने 71 ला निशेष भाग जात नाही असा अर्थ होते. भाग निशेष जात नाही, म्हणजेच 71 ही संख्या 6 ने विभाज्य नाही. समजा बाकी शून्य आली असती तर आपण म्हटलं असतं ती संख्या त्याच्याने विभाज्य आहे. 56 म्हणजे 56. 56 चे विभाजक कोणते? तर बघा 56 चे आपल्याला विभाजक लिहायचे आहे, म्हणजे काय लिहावं लागेल मुलांना? 56 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो ते लिहावे लागेल. तर बघा इथे 56 ला 1 नी पण भाग जातो, 56 एका 56 होते मुलांना. 56 ला 2 नी पण भाग जातो, त्याच्यानंतर बघा 4 नी पण भाग जातो, 7 नी पण भाग जातो, 8 नी, 14 नी, 18 आणि 56, म्हणजे ह्या सगळ्या संख्यांनी याला 56 ला निशेष भाग जातो. म्हणून 56 चे विभाजक कोणते आहेत मुलांना? हे आहेत सगळ्या. आता आपण 5वा प्रश्न बघूया मुलांना, आणि 5वा प्रश्न काय आहे बघा. प्रश्न असा आहे की 28 ने विभाज्य संख्या म्हणजे काय? 28 ने विभाज्य संख्या म्हणजे काय होते मुलांना? उत्तर बघूया. बघा 28 ने विभाज्य संख्या म्हणजे 28 च्या पटीतील संख्या. थोडक्यात आपल्याला 28 चा फाडा लिहावा लागेल, आणि 28 ने विभाज्य संख्या बघा म्हणजे 28 चा आपल्याला फाडा लिहायचा आहे. बघा 28, 56, 84, 112, 140, 68 इत्यादी, म्हणजे डॉट डॉट आपण किती लिहू शकतो, कारण अमर्याद आहे. म्हणजे याच्यामध्ये पुन्हा आपण 28 लिहिले, मग आलेल्या उत्तरात पुन्हा 28 असं आपण कितीपर्यंत त्याचा फाडा लिहू शकतो, अमर्याद आहे. तर समजलं मुलांना 28 ने विभाज्य म्हणजे काय? 28 चा आपल्याला फाडा लिहायचा आहे, 28 च्या पटीतली संख्या लिहायची आहे. प्रश्न आहे 13/18 व 7/12 यांची आपल्याला काय करायचे? व्यवहारांची, व्यवहारी अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. तर मुलांना बेरीज करायची तर आपण काय करूया? पहिले ह्या छेदाला कॉमन करूया. छेद सारखा झाला पाहिजे, तर अशा वेळेस आपल्याला 18चा आणि 12चा लसावी काढायचा आहे. लसावी काढायचा आहे म्हणजे आपल्याला 18च्या पटीतली संख्या लिहावी लागेल आणि 12च्या पटीतली संख्या लिहावी लागेल. पटीतली संख्या लिहिणं म्हणजे 18चा आपल्याला 18 दुने 36 होणार आहे. मग 36 मध्ये पुन्हा आपण 18 टाकले मुलांना तर किती होणार आहे? 6 दुने 12, 13, 14 चे 4, हातचा 1, 3, 4, 5 बरोबर आहे. 54 आलेला आहे. आपण बरोबर लिहिलं होतं. 18 1 18, 18 2 36, 18 3 54. मग 54 मध्ये पुन्हा 18 मिळवूया. इकडे लक्ष द्या मुलांना. बघा आता 8 आणि 4 12चे 2, हातचा 1, 5 6 7, म्हणजे इथे 72 होणार आहे. मग पुन्हा 72 मध्ये आपण 18 मिळवूया. 8 9 10चा 0, हातचा 1, 7 8 आणि 9, म्हणजे बघा 18चा आपण आता इथे 18चे काय लिहिलेले आहे? विभाज्य लिहिलेले आहेत. आता 18चे विभाज्य लिहिल्यानंतर आपण 12चे लिहूया. बघा 12चा फाडा 12 1 12, 12 दुने 24, 12 3 व्हेरी गुड 36, 12 1 12, 32, 32 36, 12 4 48, 12 पंचे 60, 12 सकम 72, 12 सती 84, 12 8 96, 12 9 88 आणि 12 10 110 असा हा टेबल आहे. बघा आता आपण समोर वाढू शकतो 18चा टेबल. जेव्हा 90 आलं, 90 मध्ये पुन्हा 18 मिळवले तर आपल्याला 108 आलाय मुलांना. मग पुन्हा बघा 108 मध्ये 18 मिळवले तर 8 दुने 16 म्हणते मुलांना. 16चे 6, हातचा 1, 1 अधिक 1 2, म्हणजे 126 आलं मुलांना. असं आपण कितीही टेबल लिहू शकतो मुलांना, कारण त्याच्या पटीतली जी संख्या आहे आपण हा अमर्याद किती लिहू शकतो. जितक्या वेळेस समोर समोर 18 18 ऍड करत गेले आपण तसं तो टेबल वाढणार आहे. इथे सुद्धा तसंच आहे मुलांना.
12 120 होते मुलांना, इथे चुकीने तसं झालं. आता आपल्याला ह्यांचे काय लिहिले आपण, 18 आणि 12 हे काय आहेत, त्यांचे विभाज्य आहेत. मग आता इथून आपण कॉमन संख्या शोधायची आहे मुलांना, तर कॉमन संख्या आपण शोधूया. बघा सामायिक, आता विभाज्य आपल्याला शोधायचं आहे, तर सामायिक विभाज्य काय येईल मुलांना, सामायिक विभाज्य आपण बघणार आहोत 12 आणि 18चं. पण सामायिक विभाज्यमध्ये काय घेतो आपण, दोघांमधली जी कॉमन संख्या आहे पण लहानातली लहान संख्या घ्यायची आहे आपल्याला. तर बघा इथे कॉमन काय दिसत आहे, बघा इथे 36 आहे, इथे पण 36 आहे, इथे 72 आहे, इथे पण 72 आहे, इथे 108 आहे, इथे पण 108 आहे. आणि बघा ह्या दोन्ही संख्यांना बघितलं तर सगळ्यात मोठी संख्या 108 आहे आणि लहानातली लहान संख्या काय आहे, 36 आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 18 आणि 12 यांचा जो लसावी आहे, लसावी किती आला मुलांना, 36 हा लसावी आला आहे. बघा आता 36 लसावी आला, याचा अर्थ आपण हे जे खाली आहे याला आपण छेदामध्ये किती झालं पाहिजे, 36 उत्तर आलं पाहिजे. तर बघा आपण आपल्याला दिलेली संख्या काय, 13 छेद इथे 18 आहे, म्हणजे आपण इथे खाली आपल्याला 36 यायला पाहिजे मुलांना. तर 18ला कितीने गुणूया तर 36 येईल, 2 ने, म्हणून 18 2 36. तर वरती खाली आपल्याला 36 करावं लागेल, अधिक आपल्याला 7/12 आहे मुलांना, तर इथे पण 12ला कितीने गुणावं लागेल तर 36 येईल, 12 1 12 12 12 36. म्हणजे इथे पण बघा अंशाला आणि छेदाला आपण 3 ने गुणलेला आहे. का बरं गुणलेला आहे माहित आहे मुलांना, कारण याचा जो लसावी आहे तो 36 आलेला आहे आणि आपल्याला छेद सारखे करायचे आहेत. तर बघा छेद सारखा म्हणजे 36 छेद आलं पाहिजे, म्हणून आपण 13/18ला अंशाला आणि छेदाला 2 ने गुणलं आणि 7/12ला आपण अंशाला आणि छेदाला 3 ने गुणलं. मग किती उत्तर आलं मुलांना, 13 दुने 26, 18 दुने 36 अधिक 7 तिरी 21 अधिक 12 1 12 25 12 तिरी 36 असं उत्तर आलेलं आहे मुलांना. आपण बघा आता छेद सारखं झालं तर आपण असं लिहू शकतो मुलांना. बघा इथे लिहूया 26/36 बरोबर 21. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, कसं लिहू शकतो मुलांना, की 26 अधिक 21 छेद 36. कारण छेद हे कॉमन झालेलं आहे, छेद सारखे असल्यावर अंशांची बेरीज होते. मग इथे किती बेरीज येईल मुलांना, 6 आणि 1 7, 2 आणि 2 4. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आलेलं आहे 47/36. म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्या दोन अंकांची समजा बेरीज केली म्हणजे 13/18 अधिक 7/12 बरोबर उत्तर आलेलं आहे 47/36. हे आपलं उत्तर आलेलं आहे मुलांना. तर बघा एकदा समजा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर लक्ष द्या, ज्यांची छेद हे वेगळे आहेत, भिन्न आहेत, तर आपण छेद पहिले सारखे करायचे. छेद सारखं करायच्यासाठी आपण काय करूया, त्याचा लसावी काढूया. लसावी काढायसाठी बघा आपण ज्या छेदामध्ये ज्या संख्या आहेत 12 आणि 18, इथे कोणतीही संख्या राहतात तर कोणताही संख्या असल्या त्यांचा आपण लसावी काढायचा. लसावी जो आला तेवढाच आपल्याला छेदाची संख्या करायची आहे. तर बघा मुलांना इथे लसावी 36 आलं होतं, म्हणून आपण यांना 36 करायचं होतं. तर बघा 18ला आपण कितीने गुणूया तेव्हा 36 होईल, तेवढंच आपण अंशाला आणि छेदाला गुणूया. इथे सुद्धा बघा मुलांना 12 आहे, तर 12चं पण इथे आपल्याला 36 करायचं होतं, कारण लसावी 36 आहे, म्हणून आपण अंशाला छेदाला 3 ने गुणलेलं आहे. आणि बघा इथे 13 दुने 26 आणि 7 तिरी 21. छेद हे सारखं झालेलं आहे, म्हणून यांची आपण बेरीज केली आणि आपलं उत्तर आलेलं आहे 47/36 हे उत्तर आलेलं आहे. तर बघूया यांचं स्पष्टीकरण. बघा व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करताना दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान असणे आवश्यक आहे. पण इथे छेद समान होते का नाही, छेद भिन्न होते, म्हणून दिलेल्या अपूर्णांकाचा छेद समान करण्यासाठी 18 आणि 12 यांचा लसावी काढला होता. इथे आपण 18 आणि 12चा काय काढला मुलांनो, लसावी काढला. आणि लसावी काढल्यावर दोन्ही संख्यांचा जो लसावी कसं काढला आपण, 18ची विभाज्य लिहिली म्हणजे 18चा फाडा लिहिला आणि इथे 12चा फाडा लिहिला मुलांनो. मग इथे बघा कॉमन संख्या बघितलेल्या आहेत, म्हणजे सगळ्यात हा फाडा आपण पुन्हा समोर वाढवला होता, म्हणजे इथे 108 संख्या येते आणि इथे बघा
म्हणजे कॉमन ही 108 संख्या होती. इथे बघा मुलांनो, इथे 12चा जो फळा आहे पूर्ण लिहिला नाही. 12 1 12 12 24 12 36 12 48 12 पंचे 60 12 सकम 72 12 सती 84 12 8 96 12 9 108 आणि 12 10 120. तर बघा मुलांनो, इथे आपण बघितलं होतं, आपण काय काढलं होतं, लसावी. लसावीमध्ये सगळ्यात छोटी संख्या घ्यायची आहे. बघा छोटी संख्या इथे कॉमन आहे ती 36 आहे. इथे 108 आहे, ही पण आहे, पण सगळ्यात छोटी 36 आहे म्हणून 36 36 आपण याचा लसावी काढला आहे. लसावी 36 निघाला आणि म्हणून पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि छेदाला आपण 2 ने गुणलं कारण छेद 36 आणायचं होतं, आणि दुसऱ्या अपूर्णांकाला आपण 3 ने गुणलं कारण छेद इथे 36 आणायचं होतं, आणि अशा प्रकारे आपलं उत्तर मिळालं. म्हणून आपण शेवटी असं लिहू शकतो मुलांनो. आणि नक्कीच अशा प्रकारचे प्रश्न मुलांनो तुम्हाला परीक्षेत आले तर तुम्ही नक्की सोडवा. आता बघा प्रश्न आहे 7वा, हा शेवटचा प्रश्न आहे मुलांनो. एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल दर 60 सेकंद 120 सेकंद आणि 24 सेकंद आणि किती मुलांनो 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तर 3ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने 3ही सिग्नल एकाच वेळी ही पुन्हा हिरवे होतील मुलांनो, हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा इथे आपल्याला वेगवेगळ्या चौकातील जे सिग्नल आहेत तर दर 60 सेकंद 120 सेकंद आणि 24 सेकंद याच्यानी होतात. तर आपल्याला सकाळी 8 वाजता सिग्नल समजा चालू झाला तर 3ही सिग्नल हिरवे होते, तर पुन्हा आता किती वेळाने हे सिग्नल पुन्हा हिरवे होणार आहेत. तर याच्यामध्ये आपण काय करूया मुलांनो, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला बघूया. ह्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला काय काढायचं आहे, इथे आपल्याला लसावी काढायचा आहे. ज्या इथे संख्या दिल्या होत्या त्यांचा लसावी काढावा लागेल. म्हणजे इथे बघा आपल्याला 60 आहे, बघा 24 60 आणि 120 यांचा लसावी काढावा लागेल. लसावी काढणे म्हणजे त्याचा आपल्याला फाडा लिहावा लागेल, आणि मग इथे 60चा 120चा आणि 24 यांचा फाडा लिहावा लागेल. यांच्या पटीतली संख्या लिहावी लागेल, आणि मग त्याच्यातून आपल्याला सर्वात लहान सामायिक विभाज्य काढावा लागेल. तर बघा आपण यांचं पहिले टेबल लिहूया. 60चा टेबल बघा 60चा टेबल लिहूया. 60चा फाडा लिहूया. 6 1 6 12 37 18. बघा 6चाच फाडा लिहायचा आहे, फक्त समोर शून्य लावायचं आहे. 37 18 6 24 36 असं आपण टेबल अजून वाढवू शकतो. हा जो फाडा आहे. आता बघा 120चा फाडा लिहूया. 120चा बघा 120 1 120 12 24. इथे पण 12चा टेबल लिहूया, समोर शून्य लावूया. 12 24 12 36. बघा 12चाच टेबल लिहायचं आणि समोर शून्य लावायचं. इझी ट्रिक. समजा तुम्हाला 120चं टेबल नाही येत तर 12 12 25 12 36 12 48 12 25 60 12 सखम 72 12 सती 84. पुन्हा हा टेबल 84 12 सती 84. म्हणजे बघा हा अमर्याद टेबल आहे, अमर्याद फाडा आहे. आपण हवा तितका लांब लिहू शकतो. आता बघा 24चा फाडा लिहायचा आहे. 24 1 24 24 दुने 48 होईल मुलांनो. बघा 24 आणि 24 किती झालं मुलांनो 48 झालेला आहे. पुन्हा इथे 24 लावूया. 8 आणि 4 12 होणार आहे मुलांनो. 12चे 2 हातचा आला 1 4 आणि 2 6 6 आणि 1 7 म्हणजे इथे 72 होणार आहे मुलांनो. 24 तिरी 72 झालेला आहे. आता बघा 72 मध्ये पुन्हा आपण 24 टाकूया. 24 ऍड केले तर 96 येणार आहे मुलांनो. 96 मध्ये पुन्हा आपण 24 ऍड करूया. 6 4 10चा 0 हातचाला 1 9 आणि 10 आणि 12 120 120 येईल. पुन्हा 120 मध्ये 24 ऍड करूया मुलांनो, तर येणार आहे 144. म्हणजे बघा मुलांनो आपण काय केलेलं आहे, इथे आपण तिघांचेही विभाज्य लिहिलेले आहेत. म्हणजेच 60 120 आणि 24 यांच्या पटीतील संख्या आपण इथे लिहिलेली आहे. तर बघा आता इथून आपल्याला काय पाहायचं आहे मुलांनो, आपल्याला ह्याच्यातून आयचं लसावी काढायचं आहे.
तर लसावी काढायचं तर बघा सगळ्यात छोटी संख्या बघायची आहे. पहिले आपण कॉमन संख्या काढूया. बघा 120, इथे पण 120 आहे आणि इथे पण 120 आहे. बाकी बघा मुलांनो, अशी कोणतीच संख्या मला दिसत नाहीये की जी तीनही फाड्यांमध्ये आहे. म्हणजेच आपण बघा याचा आपण 60, 120 आणि 24 याचा लसावी किती आला मुलांनो? लसावी येणार आहे 120. हा लसावी आहे. लघुत्तम सामाजिक विभाज्य हा काय आलेला आहे? तिन्ही संख्यांच्या 120 आलेला आहे. तर बघा, तर तीनही सिग्नल हिरवे होतात. त्यानंतर आपल्याला काय काढायचे? किती वेळाने तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील? तर बघा मुलांनो, 120 सेकंद आलेला आहे. आणि तुम्हाला माहित आहे 60 सेकंद म्हणजे किती होते मुलांनो? बघा 60 सेकंद म्हणजे किती होते? 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होते. याला आपण 1 मिनिट लिहितो. तर 120 सेकंद म्हणजे किती होणार आहे मुलांनो? 2 मिनिट. म्हणजे उत्तर आलेलं आहे आपल्याला 2 मिनिट. कारण 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, तर म्हणून 120 सेकंद बरोबर किती होईल मुलांनो? 2 मिनिट. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते काय मिळालेलं आहे आपण म्हणू शकतो. त्यानंतर किती वेळाने म्हणत आहे? तर 2 मिनिटाने तीनही सिग्नल एकाच वेळेस हिरवे होणार आहे. अशा प्रकारे उत्तर मिळालेलं आहे मुलांनो. फक्त आपण प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि कोणती क्रिया करायची आहे, लसावी करायची, लसावी काढायचा की मसावी काढायचा हे बघायचं. तुमचं उत्तर नक्की बरोबर येईल, चुकणार नाही मुलांनो. तर बघा यांचं आपण स्पष्टीकरण बघून घेऊया. बघा याच्यामध्ये यांनी कमीत कमी वेळात तीनही सिग्नल एकाच वेळेस पुन्हा हिरवे होतील ती वेळ काढायची आहे. म्हणून इथे मुलांना बघा 60, 120 आणि 24 या संख्यांचा लसावी इथे काढायचा आहे. लसावी काढायचा म्हणजे पहिल्यांदा या तीनही संख्यांचे काय करायचे आहे? आपण विभाज्य लिहायचे आहे. विभाज्य म्हणजेच त्यांच्या पटीतील संख्या लिहायची आहे, म्हणजेच त्यांचा फाडा लिहायचा आहे. फाडा लिहिल्यावर बघा आपण सामायिक विभाज्य काढलं. सामायिक विभाज्य इथे बघा 120 आलेला आहे. म्हणजेच म्हणून आपण म्हणू शकतो याचा जो लसावी आहे तो 120 आहे. तर म्हणजेच दर 120 सेकंदांनी 120 सेकंद म्हणजेच इथे बघा 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होते, तर 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटं होईल. म्हणून आपण 120 सेकंद बरोबर 2 मिनिट हे आपलं उत्तर आलं आहे. म्हणून आपण म्हणू तीनही सिग्नल एकाच वेळेस पुन्हा हिरवे होणार आहे, पण ते केव्हा? 2 मिनिटांनी होणार आहे. म्हणजेच पुन्हा 8 वाजून 2 मिनिटांनी तीनही सिग्नल एकाच वेळेस हिरवे होणार आहेत. तर मुलांनो इथे आपला प्रश्न उत्तरे संपलेले आहेत मुलांनो. थँक्यू.